नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आता आमदारकीची निवडणूक लागली. भाजपकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत. महाविकास आघाडीकडून नागवडे वहिनी उभे आहेत. अपक्ष राहुल जगताप आहेत. पाचपुतेंना मतदान करायचं कशामुळं? आम्हाला असं ते मदत करतात मदत पाचपुते दादा. त्यांनी आतापर्यंत आम्हाला लय मदत केली. लय मध्ये पाचपुत्यांनी सुद्धा. एखादी कोणती मदत सांगू शकता का केली तुम्हाला? हा कोणती? काही बी आम्हाला जी नडन ती आम्हाला लगेच सवाल करते. मी तुम्हाला जी गोष्ट सांगा ती गोष्ट पूर्ण करून देते. हा. ओके. आता महायुती सरकार आम्ही पुढे सभागृहाच्या मागे असले तर त्यांनी फोन केला की आमचं लयच काम होत. ओके. आता महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली. लाडकी बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? आले ना. आले. किती आले? 7,500 रुपये. काय नाव काय आपलं? महादेव रोखले. कोण वाटतं आमदार व्हावं तुम्हाला? बबनरावचे फरक होणार बबनदादांचे चिरंजीव विकी दादा. कशामुळं? कारण कार्य चांगले आहे ना. कार्य चांगले. असं कोणतं काम आहे ओळखीमध्ये त्यांनी केलंय परत? ओळखीचे ना मिश्रडांचे अच्छा. बरोबर नाहीये. बरं तिकडे एखादं काम कोणतं केलंय असं काय? आवडीच सडकाचे जे मंदिरे बांधलेत काही काही ठिकाणी. लक्ष्मी मंदिर चांगले बांधले. सरकारची योजना पोहोचल्या का तुमच्यापर्यंत? आहे का? पाचपुते. कशामुळे पाचपुते? आणि आता तिकडं भागात आहे ना, तिथं मी वस्तीवर आलेलो आहे. पाचपुतेंचे काय विकास कामं तुमच्या गावात? काम काय नाही, पण आता कसं आहे, मित्रमंडळ आहे. पहिल्यांदा बबनदादा आमदार होते, आता त्यांचे चिरंजीव विकी दादा उभे आहेत. आमचं तर तसं म्हणायला म्हणजे आमचं म्हणू शकत नाही आता कोण आहे काय. म्हणजे तुमच्या मनातील आमदार पाचपुते. हा, ठीक. निवडणूक लागली. महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत. महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत. अपक्ष राहुल जगताप आहेत. वंचितकडून अण्णासाहेब शेलार आहेत. तुला कोण व्हावं असं वाटतं आमदार? विक्रम दादा पाचपुतेच मेन आहे. विकी दादा. कशामुळे? त्यांनी इकडे सरपंचाला साथ बीत दिली काय रस्त्याचे असं तुला कोणतं वाटतं की वाळके गावात त्यांनी विकी दादांनी काम केलंय? आता रस्त्याचे काम केलेले त्यांनीच केलेले. अजून त्यांच्या मुलाला यायलाच पाहिजे. तुमच्या मनातला आमदार विकी दादा. आता 2024 श्रीगोंदा तालुक्यातली विधानसभेची निवडणूक चालू झालेली आहे. रणधुमाई चांगलीच पेटलेली. चौरंगी पंजांनी लढत आहे. त्यात तुम्हाला काय वाटतं कोण आहे 2024चा आमदार? अपक्ष आमदार राहुल जगताप. अपक्ष उमेदवार जे आहेत राहुलदादा जगताप ते निवडून येतील. कशामुळे? त्यांचे काम चांगले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झालाय. त्यांना तुतारीचं तिकीट पाहिजे होतं. तिकीट भेटलं नाही. तिकीट भेटलं नाही त्याच्यामुळे त्यांना ते मशालचं तिकीट नागवडे नाही भेटलं. हा ते तिकीट गेलं मग. जरी अपक्ष असले तरी पाठिंबा तुमचा त्यांना आहे. हो कोण वाटतं तुम्हाला आमदार होईल? बीजेपीला बीजेपीचे विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत. तेच तुम्हाला आमदार पाहिजेत का? कशामुळे? बरं काय काम एखादं सांगू शकता? बीजेपी मोठा पक्ष आहे. बीजेपी विकास कामाला. अच्छा. मग तुमचा कौल विकी दादांना. बाबा तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार? तेच होईल ना. विक्रम पाचपुते. कशामुळे? काम भरपूर केली. आता आमच्या मंदिराला 1.5 कोटी दिले त्यांनी. आधीची काय तिथे खेळण्या बिळण्याच्या दिल्या 10-15 लाखाचा. एक रोड दिला 10 लाखाचा. भरपूर काम आता महायुती सरकारने एक लाडकी बहीण योजना काढली. त्याचं काय ते आता आपल्यातूनच देतात. त्याचा काय फटका बसेल का? नाही त्याचा काय काय फटका नाही बसणार. मतदान वाढवलं कमी होईल? नाही ती होईल ना. वाढेल ना त्याच्यामुळे. वाढेल ना? वाढेल. आता तुम्हाला काय वाटतं कोण आहे आमदार? आमचं काय नाही, ते भाजपचाच उमेदवार येणार आहे. भाजपचाच उमेदवार निवडून येणार. बबनराव पाचपुते. हो. कशामुळे? त्याच्यामुळे ते मोदीचे माणसं आहेत ना. मोदीचे माणसं आहेत. म्हणजे केंद्र सरकार त्यांचं आहे. 10 वर्ष आम्ही फुकट खाल्लं. बरोबर. आम्हाला पैसे भेटले. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे जाणार. आम्ही गरीब माणसं आहेत. बरोबर. ओके. 370 कलम मोदीने काढलं. आतापर्यंत किती सैनिक मेले? तिथे कोणाला काय अधिकार होता का? बरोबर. मग भारत स्वतंत्र आम्हाला इतके माणसं मेले हे सरकारला माहित नव्हतं का? बरोबर. हलावड्याचा बाजार त्यांनी सगळा बंद केला. म्हणून आम्ही मोदीच्या बाजूचे येतो. मोदीच्या बाजूचे. तुम्ही भाजपचे माणसं आहे. हो. त्यांनी आपल्यासाठी केले त्यांच्यासाठी सापडले. तुमच्यासाठी लाडकी बहीण काढली ना महायुती सरकारने. हा मग काढले ना. मग आपण तेच आहे ना. मग महायुती सरकार मतदान करायचं. हो पैसे आले का लाडकी बहिणीचे? 7,500 रुपये आले. 7,500 रुपये आले. मग आता मतदान भावालाच का? भावालाच. मग भाऊ सोबत दुसरं कसं काय? भाऊ भाजप उभा आहे विकी दादा पाचपुते. असं नका, पण आपण भावालाच द्या ना. भावालाच देणार ना मतदान. तर तुम्हाला कोण होईल आमदार? राहुल जगताप. कशामुळे? काम करतात तेवढे काम केले. एखादं महत्वाचं काम वाळकी गटात काय केलं त्यांनी? खरं रस्ते त्याचे सर. अच्छा. त्यांना मागच्या वेळेस तिकीट होतं, पक्षाचं तिकीट होतं. आता ते अपक्ष उभे आहेत. काय फटका बसेल काय? फटका नाही बसू. फटका नाही बसू शकत. आमदार राहुल जगताप होतील.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.